अकोल्याच्या अकोटमधील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत, पिकावर देठचुकी आल्यानं उत्पन्न घटल्याची शक्यता। परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर रिपब्लिकन सेनेचं रास्ता रोको आंदोलन। गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी। प्रकल्प रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। निफाडच्या सारोळे खुर्द गावात 70 ते 80 क्विंटल द्राक्षांची चोरी। 2 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 4.5 ते 5 लाख रुपयांचा आर्थिक फटका। चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। इंदापुरात बेकायदा अफूच्या शेतीवर न्हावी नजीक पोलिसांची कारवाई। मोठ्या प्रमाणात अफूची झाडं जप्त। या प्रकरणी 3 जण पोलिसांच्या ताब्यात। रत्नागिरीच्या लोटे MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमध्ये वायू गळती। एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर। रिॲक्टरचं टेम्परेचर वाढल्यामुळे वायू गळती झाल्याची प्राथमिक माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीतील परीक्षा केंद्रावर मास कॉपीचा प्रकार। जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची माहिती। 12वीच्या गणिताचा पेपर सुरू असताना हा घडला प्रकार। सर्व कॉपी विकास मीना यांच्या पथकाकडून जप्त। कर्नाटकात महाराष्ट्र एसटी मंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची धक्कादायक घटना। फडणवीसांशी चर्चा करून कठोर निर्णय घेणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून संताप व्यक्त। बेळगावमध्ये एसटी चालकाला मारहाण झाल्याची प्रकरणी कर्नाटकमधील बस फेऱ्या रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय। कर्नाटकात एसटी महामंडळाच्या बससह चालकाला काळं फासल्या प्रकरणी पुण्यातील लक्ष्मीनारायण चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मराठी माणूस फक्त निवडणुकीपर्यंतच हवाय का? ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अतिशय संथ गतीनं सुरू। ठरलेल्या वेळेत काम पूर्ण होण्याची शक्यता कमी। हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर तब्बल 25 वर्षांनी नव्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं उद्घाटन। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भीषण गवळी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। नाशिक शहरात धार्मिक स्थळं काढण्यावरून तणाव। पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकड करण्यात आली। नाशकात तगडा पोलीस बंदोबस्त। नाशिकमधील काठे गल्ली येथे खासदार राजाभाऊ वाजे अतिक्रमण काढलेल्या ठिकाणाची पाहणी करणार। पोलिसांकडून आढावाही घेणार। नाशिक शहरातील तणावानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडली महत्त्वपूर्ण बैठक। सकल हिंदू समाजाकडून सुरू करण्यात आलेलं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं 3 मार्चच्या सुनावणीनंतर हिंदुत्ववादी संघटना पुढील निर्णय घेणार। स्थानिक लोकांची मागणी असल्यानं अनधिकृत धार्मिक स्थळावरील अतिक्रमण काढलं। मात्र धार्मिक स्थळं अजूनही तिथेच। नाशिकमधील तणावानंतर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील धार्मिक स्थळाची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली पाहणी। शहरातील वातावरण शांततापूर्वक असल्याची आढावा घेत दिली माहिती। जेलमध्ये वाल्मिक कराडला चहा आणि काही आरोपींना मटण पुरवल्याचे पुरावे। सुरेश धसांचा खळबळजनक आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना VIP ट्रीटमेंट। धसांचा दावा। इतक्या क्रूर माणसाला भेटण्याची गरज नव्हती। सुरेश धस यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा। धस यांनी देशमुख आणि मुंडे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव हद्दीत तिहेरी अपघात। शिर्डीकडे जाणारा कंटेनर अचानक थांबल्यामुळे अपघात झाल्याची माहिती। घटनेत प्रवाशांसह चालक वाहक किरकोळ जखमी। सिंधुदुर्गच्या खवणेमध्ये एसटी बसचा अपघात। वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्यानं बस उलटली। वाहक आणि चालक किरकोळ जखमी। जळगावमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बोलेरो गाडीचा अपघात। 15 प्रवासी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। मालेगावच्या दरेगावात मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात। 4 ते 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प होती। अकोल्यातील कानशिवनी गावात गोवंश तस्करीच्या संशयावरून संतप्त गावकऱ्यांनी वाहन पेटवलं।
वाहन चालकानं काढला घटनास्थळावरून पळ. पुणे बंगळुरू महामार्गावर कारनं घेतला अचानक पेट. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.